वाशिमच्या पालकमंत्री दत्ता भरण्याचं करायचं का? दत्तात्रय भरणे आहेत. या दत्तात्रय भरणेनं वाशिम जिल्हा पालकत्व घेतलेला आहे आणि याच हरामखोर कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मारहाण होते. त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करायला तयार नाहीत. ज्या शेतकऱ्याचं अन्न हे पूर्ण देश खातो त्या शेतकऱ्याला जर कोणी मारहाण राहत असेल तर ते क्रांतिकारी शेतकरी संघटना कदापि सहन करणार नाही. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण आता तापलंय. मौजे गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी फळबाग अनुदानाचे पैसे न मिळाल्याबाबत विचारणा केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कांबळे यांनी त्यांना बुटाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ आज गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, बालाजी मोरे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे, सखाराम भाकरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. 26 जानेवारीपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही आणि संबंधित अधिकाऱ्याची बडतर्फी झाली नाही तर पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल. तसेच प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवू दिला जाणार नाही असा इशारा यावेळी संघटनेचे नेते रविकांत दुपकर यांनी दिलाय. अधिकाऱ्याचं करायचं का? कृषी मंत्री दत्तात्रय भरण्याचं करायचं का? पालकमंत्री वाशिमच्या दत्तात्रय भरण्याचं करायचं का? शेतकरी शेतमजूर एक चुकीचा